पुण्याच्या घाटमाथ्यावर गेल्या 2-3 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो कोसळतोय आणि या मुसळधार पावसानं ठिकठिकाणच्या दरडी खाली येताना पाहायला मिळत आहेत. पुण्यातून कोकणाला जोडणाऱ्या भोर ते महाड मार्गावरील वरण घाटात सुद्धा 7 ते 8 ठिकाणी दरडी जे आहेत ते खाली आलेल्या आहेत. आणि काल रात्री या दरडी खाली आल्यानंतर आपण पाहतोय की समोर या दरडीच्या बक्षस्थानी हा टेम्पो जो आहे तो सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास हा टेम्पो तरकारी घेऊन माडच्या दिशेने जात असताना अचानक वरून दरडी ज्या आहेत त्या खाली आल्या आणि ह्या दरडी ज्या आहेत त्या टेम्पोवर आल्याने थेट हा टेम्पो जो आहे तो दरडी खाली दबलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसंग अवधान दाखवून या टेम्पोतील चालकांनी उडी मारली आणि ते यातून सुखरूप बाहेर पडलेले आहेत. जे बाहेर पडलेले या टेम्पोचे चालक आहेत ते आपल्यासोबत आहेत. काय नक्की घडलं होतं तुमच्यासोबत? रात्री 1:30 वाजता बोरवरून माडमार्गे जाताना रस्त्यामध्ये दरड कोसळली. त्या दरडीमध्ये आमचा टेम्पो हा रस्त्याच्या बाजूला आलेला आहे कटाड्याच्या कडेला. अचानक वरून दगड आले का? अचानक आपण पाहतोय की अचानक वरून खरं तर दरडी जे आहेत ते कोसळत आहेत. जवळपास 7 ते 8 ठिकाणी या मार्गावर दरडी कोसळलेल्या आहेत आणि त्याचमुळं अशा प्रकारे हा टेम्पो सुद्धा या दरडींच्या बक्षिसाने आलेला पाहायला मिळतोय. आणि पूर्णपणे हा टेम्पो जो आहे तो सध्या या दरडींच्या मलब्याखाली अडकलेला दिसतोय आपल्याला. आपण पलीकडे पाहिलं तर याच्या आजूबाजूचा जो मलबा आहे ते काढण्याचं काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू आहे. पण सध्या पाहिलं तर अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने हा टेम्पो जो आहे तो चाललेला होता आणि अशा पद्धतीने तो दरडीच्या बक्षिसाने आलेला पाहायला मिळतोय. आणि याचा चालक जो आहे तो सुदैवाने सुखरूप बचावलेला आहे. कॅमेरा पर्सन किरण आंबिकेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.